नमस्कार बहिणींनो, आज आपण पाहणार आहोत 8 एप्रिल 2026च्या लाडक्या बहीण योजनेबद्दलच्या सर्व नवीन अपडेट्स. ओके, जर तुम्ही या योजनेचे लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ओके, आता जी सगळ्यात पहिल्यांदा जी मोठी अपडेट आहे ती आहे ई-KYC बद्दल. ई-KYC सर्वात महत्त्वाची आहे. ओके, सध्या या योजनेमध्ये सर्वात मोठा मुद्दा आहे ई-KYC. सरकारने स्पष्ट सांगितले आहे 30 एप्रिल 2026 ही शेवटची तारीख आहे. म्हणजेच तारीख अजूनसुद्धा वाढवून दिलेली आहे. म्हणजे काय, जर तुम्ही या तारखेपर्यंत ई-KYC कंप्लीट केली नाही तर तुमचा हा लाभ बंद होऊ शकतो. जे तुम्हाला 1500 रुपये वितरण येतं सरकारकडून मदत म्हणून, तर ते बंद होऊ शकतं. ई-KYC का आवश्यक आहे? योग्य लाभार्थी महिला ओळखण्यासाठी, व्हेरीफाय करण्यासाठी, फेक अकाउंट्स हटवण्यासाठी. ओके, सोप्या भाषेत ई-KYC नाही तर पैसे तुमचे बंद. आता दुसरा जो पॉईंट आहे, दुसरी जी अपडेट आहे ती आहे 68 लाख अकाउंट्स अजूनही इनॲक्टिव्ह. ओके, आता ही दुसरी मोठी अपडेट आहे. सध्या सुमारे 68 लाख महिलांचे अकाउंट्स इनॲक्टिव्ह आहेत. कारण काही त्यांनी अजून ई-KYC पूर्ण केलेली नाही आहे. आणि आजची सिच्युएशन सांगायची झाली तर हे अकाउंट्स आता सध्या तरी होल्डवर आहेत. अजून चान्स आहे. जर तुम्ही 30 एप्रिल आधी ई-KYC केली तर तुमचं अकाउंट पुन्हा सुरू होऊ शकतं. पण जर नाही केलं, अकाउंट परमनंटली तुमचं बंद होऊ शकते. ओके, नंतरची अपडेट ती आहे 1500 पेंडिंग पेमेंट अपडेट. ओके, आता सरकारकडून मिळणारे 1500 रुपये प्रति महिना अजूनही सुरू आहेत. आणि एक मोठी बातमी म्हणजे काही महिलांना 3000 ते 4500 एकत्र पेमेंट मिळू शकते. हे कधी मिळणार? जेव्हा तुमचं ई-KYC कंप्लीट असेल तेव्हाच. म्हणजे ई-KYC कंप्लीट असेल तर फुल पैसे मिळणार, ई-KYC नाही तर पैसे तुमचे होल्डवर. आणि नंतरची अपडेट थोडीशी महत्त्वाची आहे. फेक बेनिफिशरीजवर ॲक्शन. ओके, सरकार आता स्ट्रिक्ट ॲक्शन घेत आहे. कारण काही अपात्र लोक या योजनेचा फायदा घेत होते, जसं की पुरुष सरकारी कर्मचारी. त्यामुळे आता काय सुरू झालं आहे, व्हेरिफिकेशन प्रोसेस आहे. फेक अकाउंट्स रिमूव्ह केले जात आहे. याचा फायदा कोणाला? खऱ्या पात्र महिलांना. ओके, आणि जी नंतरची अपडेट आहे फायनल वॉर्निंग फ्रॉम गव्हर्नमेंट. ओके, सरकारने स्पष्ट इशारा दिला आहे की ही शेवटची संधी आहे. जर 30 एप्रिलपर्यंत ई-KYC कंप्लीट नाही केली तर तुमचं नाव कायमचं काढलं जाऊ शकतं. म्हणजे फ्युचरमध्ये तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. त्यामुळे आजच तुम्ही ई-KYC कंप्लीट करून घ्या. ओके, जर तुम्ही अजून ई-KYC केली नसेल तर लगेच करा, नाही तर तुमचे 1500 रुपये जे येत आहेत ते बंद होऊ शकतात. आणि अशाच डेली अपडेट्ससाठी माझ्या बडी नावाच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ओके, धन्यवाद.